सोलापूर पुन्हा हादरलं. भर रस्त्यात गाडी अडवून हल्ला, दगडाने ठेचून तरुणाला संपवलं. गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी खून मारामारीच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता तरुणाच्या हत्येनं सोलापूर हादरलं आहे. शहरातील 70 फूट रोडवर 5 जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा भर दिवसा खून केला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडालेली आहे. सोलापूरमध्ये वर्चस्व वादातून भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. सुरेश श्रीराम असे या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुरेशला 5 आरोपींनी भर रस्त्यात गाडी अडवून कोयत्याने हल्ला केला आणि त्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे. ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील 70 फूट रोडवर सुरेश श्रीराम याची दुचाकी अडवत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. 5 ते 6 जणांच्या हल्ल्यामुळे सुरेशला प्रतिकार करता आला नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याचा अवघ्या काही सेकंदामध्ये जीव गेला. वराह पालनावरून आरोपी आणि मयत सुरेशमध्ये पूर्वीपासून वाद होता अशी माहिती समोर आली आहे. तसेच मृत सुरेश श्रीरामवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते. सध्या 6 पैकी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झालेली आहे. सोलापूर शहरात 70 फूट रोड या भागामध्ये जेलरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरेश कृष्णा श्रीराम या युवकाचा, ज्याचं वय 35 वर्ष आहे, या युवकाचा 5-6 लोकांनी मिळून दिवसा त्याला रस्त्यात अडवून, कट रचून रस्त्यात अडवून कोयते, काट्या आणि तिथेच रोड साईड पडलेल्या मोठ्या दगडाने ठेचून त्याचा मर्डर केल्याची घटना झालेली आहे. सदरील घटना झाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि तपासाची टीम्स तिथे पोहोचलेल्या होत्या. पोलीस स्टेशन जेलरोड यांच्या टीम आणि क्राईम ब्रांचच्या स्पेशल टीम आम्ही आरोपींसाठी रवाना केलेल्या होत्या. साधारण एका तासाच्या आत 6 पैकी 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. 6व्या आरोपीसाठी टीम रवाना झालेली आहेत. तो पण लवकरच मिळेल. काय नेमका वाद होता, काय पार्श्वभूमी कळली? बरोबर. मयत आणि आरोपी यांच्यामध्ये इनिशियली वराह पालनावरून 2017 पासून काही वाद होते. 2017 मध्ये आरोपींचे काही वराह मयतांनी विष देऊन मारून टाकले होते. यापासून त्यांची भांडणं सुरू झालेली आहेत आणि 2020 मध्ये त्यांच्यामध्ये मारामारीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात कुठला वाद नव्हता, परंतु यावेळेस म्हणजे आज त्यांनी संबंधित मयतास या जुन्या वादाच्या आणि भांडणाच्या कारणावरून मारून टाकल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते तपासात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.